नमस्कार मंडळी, आज देखील आपण एकदम चटपटीत आणि भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलेलो आहे। तर ही रेसिपी अशी आहे की लहान मुलांना तर आवडेलच, परंतु त्यांच्या डब्याचा सुद्धा प्रश्न सुटेल। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल। झटपट होणारी, कमीत कमी साहित्यामध्ये आपल्या घरामध्ये ज्या वस्तू आहेत त्यातच ही होणार आहे। तर यासाठी आपल्याला ना टोमॅटो हवे आणि टोमॅटो आपल्याला ना असे छान गॅसवरती भाजून घ्यायचे आहे। बघा, पूर्ण आपल्याला ना हे साल काळी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। आणि हा चमचमीत पदार्थ किंवा रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला इकडं 2-4 हिरव्या मिरच्या लागणार आहे, लसूण आणि मीठ। बस इकडं आपण तांदूळ भिजत घातलेले आहे। तुम्ही रात्रभर ठेवू शकतात किंवा 3-4 तास सुद्धा ठेवू शकतात। अशा पद्धतीने छान तांदूळ भिजवून द्यायचे आहे। आणि यानंतर आपला मस्त टोमॅटो आपला छान भाजला गेलेला आहे। आता हा आपल्याला खाली काढून घ्यायचा आहे, थंड होऊन द्यायचा आहे आणि याच्यावरची साल काढून घ्यायची। तर आज आपण बनवणार आहोत मस्त असा टोमॅटोचा डोसा। कारण की असा हा पदार्थ आहे, अगदी पौष्टिक देखील आहे आणि मुलांना शाळेत डब्यासाठी किंवा आपल्याला सकाळी सकाळी नाश्त्याला काय खायचं तर आपण हा पदार्थ बनवून खाऊ शकतो। कमी साहित्यामध्ये, घरच्याच साहित्यात अगदी झटपट आणि पोटभर असा हा नाश्त्याचा पदार्थ आपण आज बनवतोय। टोमॅटो चांगला थंड होऊन द्यायचे, हिरव्या मिरच्या, लसूण, मीठ, टोमॅटो आपल्याला अगोदर बारीक करून घ्यायचे। अशा पद्धतीने एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची। जे भिजत घातलेले तांदूळ होते ते सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचे। अशा पद्धतीत छान आणि अगदी झटपट होणारा असा हा पदार्थ आहे। हे दोन्ही आपल्याला छान व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आणि दोन्ही आपल्याला मिक्स करून अर्धा तास आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे। करून बघा, खायला एकदम भारी लागतोय आणि मस्त। तुम्ही सकाळी सकाळी चहाबरोबर सुद्धा हा खाऊ शकतात किंवा मुलांच्या टिफिनला तर काय सोप्पाच आहे आणि मुलांना देखील असे चटपटीत पदार्थ आवडतात, तुम्हाला देखील माहीतच आहे। छान अर्धा तास झाले आपलं पीठ थोडंसं असं भिजले आणि आता आपण आहे ना तवा घेणार आहे। तव्यावरती थोडं तेल घालून अशा पद्धतीने मस्त खुसखुशीत आणि छान असे डोसे बनवून घेणार आहोत। बघा कसे जाळीदार बनतात। यामध्ये आपण काही घातलेलं नाही आहे, आपल्या घरामध्ये वस्तू त्याच वापरून आपण हा मस्त चमचमीत पदार्थ आपण बनवणार आहोत। 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचे, चांगला वाफळून द्यायचे आपला डोसा। मस्त दोन्ही साईडनी शेकून घ्यायचे। तुम्ही बघू शकाल किती छान आणि अगदी मस्त मऊ लुसलुसीत तर आहेच, परंतु पौष्टिक देखील आपला असा हा पराठा बनलेला आहे। इथं अगदी बनवायला सोपा आहे, घरच्या साहित्यामध्ये आहे आणि आपल्या सगळ्या रेसिपी आपल्या घरामध्ये जे बनतं किंवा आपण जे घरामध्ये आहे त्यातच आपण सगळ्या बनवतो। तर बघा मस्त आपला खरपूस डोसा बनलेला आहे। अशा पद्धतीने शिल्लक राहिलेले देखील आपण सर्व डोसे किंवा पराठे बनवून घेणार आहोत। तुम्हाला डोसे बोलू शकतात किंवा पराठे देखील बोलू शकतात। छान अगदी सहज निघतात, असं काही नाही की चिटकतात वगैरे, काही नाही। लोखंडाच्या तव्यावरती पण निघेल आणि अशा तव्यावरती सुद्धा। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा।